श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, उद्या 11 जून आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे कमला एकादशी. ही कमला एकादशी अधिक महिन्यातील अतिशय अत्यंत प्रभावी आणि तितकीच पवित्र मानली जाते. अधिक महिन्यातील कमला एकादशी ही तिथी जी आहे तर ती दर 3 वर्षांनी येणारी अधिक मासातील पवित्र आणि महत्वाची एकादशी तिथी मानली जाते. या एकादशीला परमा एकादशी किंवा पुरुषोत्तमा एकादशी, त्याचबरोबर कमला एकादशी असे देखील म्हटले जाते. कमला हे माता लक्ष्मीचे नाव असल्याने या दिवशी भगवान विष्णू देवांसोबतच माता लक्ष्मीची देखील पूजा सेवा जी आहे तर ती केली जात असते. त्याचबरोबर एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णू देवांना समर्पित आहे. त्याचप्रमाणे अधिक मासात येत असल्याने तिचे महत्व जे आहे तर ते अधिक पटीने वाढलेले आहेत. धार्मिक मान्यता या दिवशी विविध विधीनुसार उपवास, पूजा आणि सेवा केल्याने, त्याचबरोबर भगवान विष्णू देवांना प्रार्थना केल्यामुळे सर्व संकटांपासून, पापांपासून मुक्ती मिळते आणि सुख, समृद्धी, मोक्ष प्राप्त होतो. कमला एकादशीचा उपवास केल्याने जीवनातील अडचणी, दुःख, दारिद्र्य, गरिबी हे देखील कमी होतात आणि भगवान विष्णू देवांचा अखंड कृपा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. तर या दिवशी आपल्याला दान, धर्म, मंत्रोच्चार आणि व्रत कथेचं पठण किंवा श्रवण केल्याने व्रताचं शीघ्र पुण्य फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं. त्याचबरोबर या दिवशी शोभन आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत असल्यामुळे या दिवसाचं महत्व हे कित्येक पटीने वाढलं गेलं आहे. परमा या शब्दाचा अर्थच सर्वोच्च किंवा उत्कृष्ट असा होतो. म्हणूनच सर्व एकादशींमध्ये या एकादशीला सर्वात श्रेष्ठ आणि अद्भुत फळ देणारी मानली गेली आहे. त्यामुळे आपल्याला कमला एकादशीच्या दिवशी आवर्जून उपवास, व्रत जे आहे तर ते करायचं आहे. ज्यांना शक्य नाहीये त्यांनी फक्त श्रवण करा, नामस्मरण करा. उपवास करणं ज्यांची तब्येत साथ देत नसेल त्यांनी नाही उपवास केला तरी देखील चालणार आहे. परंतु सेवा जी आहे तर ती आपल्याला या दिवशी आवर्जून करायची आहे. कारण की हिंदू शास्त्रानुसार हे व्रत केल्याने माणसाचे दारिद्र्य, दुःख, गरिबी ही दूर होते आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळते. धनाची देवता असलेल्या भगवान कुबेर देवांना याच एकादशीच्या उपवासाच्या पुण्यामुळे देवाचा खजिना हे पद आणि भगवान शंकराची परम कृपा प्राप्त केली होती. त्याचबरोबर सत्यवचनी राजा हरिश्चंद्राने ही परमा एकादशीच्या प्रभावाने आपले हरवलेले राज्य, संपत्ती आणि दूर केलेले कुटुंब परत मिळवले होते. जो भक्त हे व्रत पूर्ण मनापासून आणि भक्तीने, श्रद्धेने करतो, त्याचप्रमाणे या दिवशी नियमांचं पालन करून त्याला अश्वमेध यज्ञ इतकं पुण्य प्राप्त होतं. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते की या दिवशी भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची सेवा, आराधना, भक्ती करणाऱ्याला भक्ताला थेट वैकुंठ धामामध्ये स्थान मिळेल. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय अत्यंत शुभ आणि तितकाच प्रभावशाली, महत्वाचा असल्यामुळे या दिवशी घरामध्ये आवर्जून काही सेवा आणि उपाय देखील केल्या जातात. आणि म्हणूनच कमला एकादशीच्या दिवशी तुम्ही एक वेळ व्रत, उपवास नाही केला तरी देखील चालेल, परंतु आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून टाकायची आहे. ह्या वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये जी काय असणारी इडापिडा आहे, ग्रहदोष आहे, पितृदोष आहे, गरिबी आहे, दारिद्र्य आहे तर ते नष्ट होणार आहे. परंतु आपलं 7 पिढ्यांची गरिबी देखील दूर होऊन आपल्या घराची, कुटुंबाची, मुलांची, पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर मग अशा कोणत्या वस्तू आपल्याला उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे. त्याचबरोबर तुम्हाला काही उपाय देखील उद्याच्या दिवशीसाठी सांगणार आहे. तर आता कोणत्या वस्तू टाकायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा.
त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये आवर्जून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, हिंदू धर्मामध्ये अधिक मासाला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे. अधिक मासाला आपल्या साध्या भाषेमध्ये आपण धोंड्याचा महिना म्हणून ओळखत असतो आणि या अधिक मासात येणाऱ्या एकादशीला सुद्धा तितकंच महत्व दिलं जातं. अधिक मास हा भगवान श्री हरी विष्णुदेवांना समर्पित असणारा महिना मानला जातो. या महिन्यामध्ये खास करून व्रत, वैकल्य, पाठ, पूजा जे आहे पारायण तर ती केली जातात. कारण की आपण जी काय सेवा पूजा करतो तर त्या केलेल्या सेवेचं आपल्याला अधिक पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. त्याचप्रमाणे एकादशी तिथी सुद्धा भगवान विष्णुदेवांना समर्पित आहे. अधिक मासामध्ये स्नानाला खास विशेष अनन्यसाधारण महत्व दिलं जातं. म्हणूनच अधिक मासामध्ये येणाऱ्या कमला एकादशीच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री किंवा एखाद्या पवित्र नदीमध्ये जाऊन आवर्जून स्नान करा. आता स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान जे आहे तर ते करायचं आहे. परंतु आता सर्वांनाच या धावपळीच्या जगामध्ये नदी तीरावरती किंवा पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य आहे का? तर नाही. म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये खास करून काही वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे, जेणेकरून आपण पवित्र ठिकाणी किंवा तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं आपल्याला पुण्यफळ जे आहे या अधिक मासाचं तर ते प्राप्त होणार आहे. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे आणि स्नान करायचं आहे. स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं फळ जे आहे तर ते प्राप्त होणार आहे. परंतु आपल्याकडनं ज्या काही कळत न कळतपणे चुका झालेल्या आहेत, न कळतपणे पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. आणि म्हणूनच कमला एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. आपण ज्या वेळी उठतो तर त्यावेळी आपल्याला बेडवरून उतरताना उजवा पाऊल जो आहे तर तो खाली ठेवायचा आहे. आपल्याला भगवंताचं नामस्मरण करायचं आहे आणि छानशी आपल्याला या सुंदर अशा दिवसाला सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला होळीचं पाणी जे आहे तर ते बकेटमध्ये काढायचं आहे. आता पाणी तुम्ही गरम, कोमट किंवा गार पाणी सुद्धा घेऊ शकता. त्या सगळ्या पाण्यामध्ये आपल्याला बकेटमध्ये ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहे. आता पहिली वस्तू जी असणार आहे ती म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते मिळत असतं. परंतु आपल्याकडनं झालेल्या कळत न कळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत नसते. जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर मग अगदी तुम्ही चमचाभर आपण पोहे खायच्या चमच्याने गोमित्र जे आहे 2 थेंब तरी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि हे टाकून आपण स्नान केलं तरी देखील चालणार आहे. दुसरी वस्तू जी असणार आहे ती अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे हळद. कारण की बघा, हळद जी आहे तर ती भगवान विष्णुदेवांना आणि माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय आहे. आणि योगायोगाने बघा उद्याच्या दिवशी गुरुवार आलेला आहे. गुरुवार हा विष्णुदेवांना समर्पित असणारा दिवस मानला जातो. या दिवशी खास करून भगवान विष्णुदेवांची सेवा जी आहे तर ती केली जाते आणि गुरुवार हा बृहस्पतिवार म्हणून ओळखला जातो. म्हणूनच आपल्याला आवर्जून चिमूटभर हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. यामुळे काय होतं तर आपले जे काही ग्रह कमजोर झालेले आहेत तर ते बलवान होतात आणि आपल्या जीवनामध्ये प्रगती जी आहे तर ती व्हायला सुरुवात होते. आपल्या कुंडलीतील गुरु ग्रह हा खास करून बलवान होत असतो आणि जर आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह जर बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये ज्या काही पैशाच्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळत असते. म्हणजेच काय तर आपली रखडलेली कामं मार्गी लागतात. पैसा येण्याचे मार्ग जे आहेत तर ते देखील मोकळे होतात. आपल्याला त्याचप्रमाणे तुळशी पत्र सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. कारण की बघा, साक्षात माता लक्ष्मी स्वरूप आहे तुळस आणि भगवान श्री हरी विष्णुदेवांना सर्वात प्रिय म्हणजे तुळस आहे. परंतु चुकून देखील एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला स्पर्श करायचा नाही.
दुखवायचं नाही. एकादशीच्या दिवशी मंजिरी किंवा तुळशीपत्र जे आहे तर ती तोडली जात नाही किंवा तिला जल देखील अर्पण केलं जात नाही, कारण तुळस म्हणजे माता लक्ष्मी स्वरूप मानली जाते. एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं आणि जर आपल्याकडनं कळत न कळतपणे तुळशीला स्पर्श केला, आपण तुळशीची पानं तोडली किंवा जल अर्पण केलं तर तुळशी मातेला दुःख होतं. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होतात आणि माता लक्ष्मीचं निर्जली व्रत जे आहे तर ते सोडलं जातं, मोडलं जातं आणि त्याचे जे काही दोष आहेत तर ते आपल्याला लागत असतात. म्हणूनच जे पण उपायाला आपल्याला उपायांसाठी किंवा सेवेसाठी आपल्याला तुळशीपत्र, मंजिरी लागणार आहे तर त्यांनी बुधवारच्या दिवशीच तोडून ठेवायचे आहे. ज्यांनी आता हा व्हिडिओ लेट बघितला म्हणजे गुरुवारी तुम्ही हा व्हिडिओ बघितला आणि तुमच्याकडे जर मग तुळशीपत्र किंवा मंजिरी नसेल तर मग अशा वेळी काय करावं, तर जी काय तुळशी भोवती पानं गळून पडलेली असतात उन्हामुळं तर ती तुम्हाला उचलून घ्यायची आहे, स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आहे आणि ती तुम्ही पूजेसाठी, सेवेसाठी वापरू शकता, काही हरकत नाही. किंवा मग तुमच्या इथे जर विकत मिळत असेल फुल भंडारच्या ठिकाणी पानं तर तिथून तुम्ही विकत आणू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला तुळशीपत्र टाकून स्नान करायचं आहे. आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक ऊर्जा आहे, जे काही आपल्याला दोष लागलेले आहेत तर ते दूर होतात. आपल्यावरती लक्ष्मी नारायणाची भरभरून कृपा होत असते. त्याचप्रमाणे आपल्याला चिमूटभर काळे तीळ जे आहेत तर ते देखील टाकायचे आहे. आता ज्यांच्याकडे काळे तीळ नाहीये तर त्यांनी मग पांढरे तीळ टाकले थोडेसे चिमूटभर तरी देखील चालणार आहे. आवर्जून पाण्यामध्ये टाकायची, कारण की तिळाची उत्पत्ती ही भगवान श्री हरी विष्णुदेवांच्या घामापासून झाली होती. त्यामुळे ह्या तिळाला एकादशीच्या दिवशी खास महत्व आहे. काळे तीळ हे आपल्या पितरांना देखील समर्पित आहे आणि जेव्हा आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून स्नान करतो ना, त्यावेळी आपल्या जीवनामध्ये असणारा जो काही पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य, गरिबी आहे तर ही दूर होण्यास हळूहळू मदत होत असते. कारण तिळांना दारिद्र्य नाशक मानले जाते. त्याचप्रमाणे आपल्याला चिमूटभर खडे मीठ जे आहे तर ते देखील आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक ऊर्जा आहे, इडापिडा आहे, नजरबाधा आहे, दोष आहेत तर ते दूर होते. तर या सर्व वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आणि आपल्याला या पाण्याने स्नान करायचं आहे. बऱ्याचदा लोक जे आहेत ना तर ती चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे त्यांना केलेल्या सेवेचं, उपायांचं फळ जे आहे तर ते मिळत नाहीये. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम एक मग आपल्याला किंवा एक आपण तुम्ही जे काय भांड घेणार आहात त्या भांड्यामध्ये आपल्याला आपल्या उजव्या खांद्यावर पाणी जे आहे तर ते घ्यायचं आहे. त्यानंतर एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावरती टाकायचं. त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नान जे आहे तर ते करायचं आहे. परंतु एकादशी, द्वादशी चुकूनही आपल्याला केस जे आहेत तर ते धुवायचे नाही. स्नान करताना आपल्याला मनामध्ये एका प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र म्हणजे असा आहे: गंगेचे, यमुनेच्या, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी जलस्मिन सिंधू हा स्नान मंत्र आहे. या मंत्राचा आपल्याला पठण करायचं आहे. असा याचा अर्थ असा होतो की गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू या सर्व पवित्र नद्यांचं जल माझ्या पाण्यामध्ये अवतरलेलं आहे आणि या पवित्र पाण्याने मी स्नान करत आहे. किंवा अगदी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील जप करू शकता. जेव्हा अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण ह्या सर्व वस्तू टाकतो त्यावेळी आपल्याला जप करायचा आहे. जप करतो यामुळे आपल्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती तयार होत असते. आपल्या मनाची शुद्धता होत असते. त्याचबरोबर आपल्या शरीराची देखील शुद्धता होत असते आणि पवित्र मनाने, तनाने, पवित्र मनाने केलेली सेवा जी आहे तर ती भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचत असते आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये आपल्याला कितीतरी पटीने पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. तर अतिशय अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा जे काही 7 पिढ्यांचं दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे, वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, शत्रुपीडा आहे, नजरबाधा आहे
तर ती दूर होऊन आपल्या घराची कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते. म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून टाकायच्या आहेत. कारण की हा कमला एकादशीचा योग जो आहे तर तो आपल्याला तब्बल 3 वर्षांनी परत मिळणार आहे. ही एकादशी लवकर येत नाहीये आणि खास करून धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास सुरू आहे. अधिक मासाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खास महत्व आहे आणि म्हणूनच आपल्याला जर कुठे पवित्र ठिकाणी किंवा एखाद्या नदीवरती जाणं किंवा तीर्थक्षेत्री जाणं अंघोळीसाठी शक्य झालेलं नसेल तर मग म्हणूनच आपण जो काही अधिक महिन्यामध्ये आपल्याकडून काही सेवा झालेली नसेल तर त्या अधिक महिन्याचं संपूर्ण फळ जे आहे तर ते आपल्याला मिळावं म्हणून आपल्याला खास करून या कमला एकादशीच्या दिवशी खास करून आपल्या घरी सेवा ज्या आहेत तर त्या देखील करायच्या आहे आणि उपाय देखील करायचे आहे. फक्त उपाय सेवा करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा. कर्म आणि कष्ट चांगली करत चला. नक्कीच केलेल्या सेवेचं पुण्य फळ जे आहे तर ते आपल्याला मिळणारच आहे. ही भावना ठेवा. सेवा करत चला. उद्याच्या दिवशी आवर्जून आपल्या घरामध्ये आपल्याला विष्णू सहस्रनामावली किंवा व्यंकटेश स्तोत्र, माता लक्ष्मीच्या सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात अखंड निवास करते. म्हणून सेवा करणं देखील गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण सेवा करतो, उपाय करत नाही. उपाय करतो तर सेवा करत नाही. म्हणून आपल्याला त्या उपायांचं किंवा सेवेचं फळ जे आहे तर ते मिळत नाहीये. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.